नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण तळेगाव रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला होता। त्यातील गंभीर जखमीवर पुण्यात ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचाही रविवारी 23 मार्च 2025 रोजी दुपारी मृत्यू झाला। त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा आता 2 झाला आहे। महाळुंगे वाहतूक चौकीच्या समोर सदरचा अपघात 2 दिवसांपूर्वी रात्री 10:30च्या सुमारास झाला। यामध्ये गौतम कांबळे वय वर्ष 28 राहणार चाकण यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुकेश गायकवाड वय वर्ष 32 राहणार दापोडे हा अत्यंत गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। सुरुवातीला चाकण आणि नंतर पुण्यात ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर झालेल्या या भीषण अपघातानंतर संबंधित वाहन तसेच पुढे निघून गेले। अपघाताला 2 दिवस झाल्यानंतर देखील महाळुंगे पोलिसांना अजून कोणत्या वाहनाने अपघात केला याचा कसलाच थांगपत्ता लागला नसल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी कळवलं आहे। प्राणघातक अपघात करून पळून जाण्याची आणि अशा वाहनांचा शोध न घेण्याची प्रवृत्ती बळावत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यातच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले अपघात आणि घातपात यांची माहिती पत्रकारांना मिळू नये याची खबरदारी पोलीस स्वतःच घेत आहेत। अशा अनेक घटनांची माहिती दडपून ठेवून सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण करण्याची स्थिती आणखीनच चिंताजनक आहे। दरम्यान अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी आहे। राजगुरुनगर शहर परिसरातील खेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुकाईवाडी तालुका खेड या गावाच्या हद्दीत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पाठीमागील बाजूचे कुलूप तोडून आतमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी 7,40,000 रुपये किमतीचा माल लंपास केल्याची घटना रविवारी 23 मार्च रोजी समोर आली आहे। यामध्ये कॉपर कॉईल आर्थिंगचे कॉपर रॉड, हायड्रोलिक जॅक, विद्युत मोटारे असा माल लंपास करण्यात आला आहे। याबाबत राहुल आनंदराव काटे वय वर्ष 48 राहणार मुळशे यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। याबाबतचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत। ऊसतोडीसाठी कामगार पुरवतो असे सांगून 16 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुकादमास तळबीड पोलिसांनी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथून अटक केली। रितेश पाटील राहणार नांदगाव तालुका कराड यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती। त्यानुसार काशीनाथ प्रल्हाद जाधव वय वर्ष 36 राहणार जालना सध्या राहणार चाकण पुणे याला चाकण येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक हरित औद्योगिक महामार्ग म्हणजेच ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे। या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं नुकतीच प्रसिद्ध केली असून 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। चिमणी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, चाकण, भोसे, काळूस, पिंपळगाव तर्फे खेड, चिंचोशी, केंदूर, कन्हेरसर, पूर, पाबळ मार्गे कासारेपर्यंत नागमोडी वळणांचा हा औद्योगिक महामार्ग असणार आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी यांचा यास कडवा विरोध असताना देखील हा मार्ग आता माथी मारला जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। रेल्वे, विमानतळ, मेट्रो, महामार्गाची कामे व्हावीत म्हणून पाठपुरावा करून सुद्धा ही कामे होत नाहीयेत। मात्र नको असलेले निरुपयोगी मार्ग माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुणे आणि नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी प्रलंबित असलेला पुणे नाशिक हरित औद्योगिक महामार्ग प्रकल्प होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालाय। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने नुकतीच भूसंपादनाची अधिसूचना जारी केली असून सुमारे 1545 हेक्टर जमिनीचा संपादन लवकरच सुरू होणार आहे। या प्रकल्पाची लांबी सुमारे 134 किलोमीटर असणार आहे। पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवासाचे वेळापत्रक 2 ते 2.5 तासांपर्यंत कमी होईल असा प्रशासनाचा दावा आहे। प्रशासन आणि शासनाच्या म्हणण्यानुसार या महामार्गामुळे 2 शहरातील वाहतूक सुलभ होईल आणि औद्योगिक तसंच कृषी क्षेत्रातील विकासाला गती मिळेल। यासंबंधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं म्हणजेच MSRDC यांनी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली असून प्रकल्पाच्या DPRचं कामही अंतिम टप्प्यात आहे। या महामार्गाच्या प्रगतीसाठी स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेतल्यानंतर देखील राज्य सरकारने अधिसूचना पुन्हा जारी केल्या आणि या प्रकल्पामुळे औद्योगिकरणाला चालना मिळून दोन्ही शहरांमध्ये व्यापार आणि विकासाच्या नवनवीन संधी निर्माण होण्याची प्रशासनाला आशा आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्प रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा या रस्त्याच्या भूसंपादनाबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे आणि तरी देखील कामास सुरुवात न झाल्यानं या अधिसूचनेची मुदत संपुष्टात आली। आता नव्यानं या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकारकडून नुकतीच काढण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झालाय।
प्रस्तावित पुणे नाशिक लांबी सुमारे 134 किलोमीटर असून प्रकल्पाकरिता भूसंपादनासह 15,696 कोटी खर्च अपेक्षित आहे। त्यासाठी सुमारे 1,545 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे आणि असं सुद्धा MSRDC अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अज्ञात वाहनाने भरधाव वेगात आलेल्या चारचाकी मोटारीनं कट मारल्यानं मारुती सुझुकी मोटार पुलाच्या भिंतीला धडकून खाली कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 5 जण जखमी झाले असून याबाबत खेड पोलिसात अज्ञात मोटार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संतोष छोटेलाल विश्वकर्मा वय वर्ष 33 राहणार द्वारका सिटी महाळुंगे तालुका खेड यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दिली आहे। कान्हेवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीत भीमाशंकर राजगुरुनगर रोडवर ओढ्यावरील पुलाचे अलीकडेच सदरचा अपघात झाला। एक पांढऱ्या रंगाच्या कारवरील अज्ञात चालकानं त्याच्या ताब्यातील कार राजगुरुनगर बाजूकडून भीमाशंकर बाजूकडे भरधाव वेगात चालवीत आणली। भीमाशंकर बाजूकडून राजगुरुनगर बाजूकडे जाणारे मारुती सुझुकी कारला रॉंग साईडला येऊन कट मारला। त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पुलाच्या भिंतीस धडकून तिचा अपघात झाला। या अपघातात बाळासाहेब डावरे आणि त्यांची पत्नी विश्वकर्मा आणि त्यांची पत्नी तसंच त्यांची 2 मुलं असे 6 जण जखमी झालेत। अपघातानंतर वाहन चालक तसाच पुढे फरार झाला। चाकण औद्योगिक भागात एकीकडे वाहतूक पोलीस अनेकांना जबरदस्तीने कारवाईच्या कात्रीत आणतायत, तर अनेक ठिकाणी वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत काही जण वाहने चालवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। पुणे लाईव्हच्या दर्शकांनी चाकण नाणेकरवाडी भागात मोबाईलमध्ये अशाच उत्साही दुचाकी स्वारांचा व्हिडिओ कैद केला। रील बनवायचे रील 1 2 3 4 5 सगळे काय करते का। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरांना दिवसाढवळे आग लावल्याचे प्रकार वाढू लागलेत। डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून वनसंपदा आणि प्राणी पक्षी प्रभावित होत आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरण परिसर, कडूस, वेताळे, सायगाव, साबुर्डी, कोहिंडे बुद्रुक, गारगोटवाडी, वाशेरे, वाजवणे या परिसरातील खासगी आणि शासकीय डोंगरांना मोठ्या प्रमाणात आग लावण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत। चाकण भागात एकीकडे वाहतूक कोंडीने रहदारीचा श्वास कोंडलेला असताना एका गॅस कंपनीने रस्ते खोदून खड्डे केल्याचे खुद्द वाहतूक पोलिसांनी कळवले आहे। त्यामुळे बेकायदेशीरपणे खड्डे खोदणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। चाकण ते चिंबळी फाटा दरम्यान बर्गेवस्ती भागात खुद्द वाहतूक पोलिसांनी सदरचे खड्डे बुजवल्यानं वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी लेखी तक्रार दिली आहे। खेड तालुक्यातील धरण लाभ क्षेत्रात बांधण्यात आलेल्या एलिगंट हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर दारू व इतर नशेचे पदार्थ सेवन करत असल्याबाबत आणि रेव पार्टीचे आयोजन केल्याबाबत तसेच बाहेर राज्यातील मुली बारपाला आणून धांगडधिंगा करीत असल्याची चौधरी यांची तक्रार आहे। रिसॉर्ट हॉटेलची तपासणी करून दारू पिताना व विक्री करताना आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं बाळासाहेब चौधरी यांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यतिथी म्हणजेच शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर तालुका खेड या ठिकाणी हुतात्मा राजगुरू स्मृतीस्थळ आणि हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ पाड्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। राजगुरुनगर येथील हुतात्मा स्मृती शिल्पातील हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या पुतळ्यास म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ पाड्यावर उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार राम विजय, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह विविध पक्ष, संघटना आणि संस्था यांचे पदाधिकारी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या सर्व कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात।
महाराष्ट्र लाठी या लाठी हल्ल्यात लालाजी गंभीर जखमी झाले आणि 29 नोव्हेंबर 1930 ला लालाजींचा करून अंत झाला. या गोरा इंग्रजांनी हिंदुस्थानच्या सुफलाम भूमीचा वैराण पाळवण आजही असा एक सन्मान आपण इथे मंचावरती संपन्न करतो आहोत. एक हुरहुर लागलेली असते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या भारत भूमीच्या या 3 वीर बांधवांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 2 प्रकारचे विचार चालू होते. एक शांततेचा, ज्याच्यामध्ये अहिंसा याला प्राधान्य देणारा. दुसरा होता की जशास तसे उत्तर दिले पाहिजे. पुढून येणारा जर आपल्यावर वार करत असेल तर आपण त्याला प्रतिवार करून त्याच्यावर हल्ला केला पाहिजे आणि त्याला नामोनिशान केलं पाहिजे. या विचाराने प्रेरित होऊन या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या 3 आपल्या भारत भूमीच्या या पुत्रांनी स्वतःचे बलिदान या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिले. असा या 23 मार्च या दिवशी आपण सर्वांनी उपस्थित राहून आपण या 3 वीरांना अभिवादन व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. मी सर्वांच्या वतीने या 3घांना अभिवादन व्यक्त करतो आणि थांबतो. राजगुरुनगर नगर परिषद हद्दीत कचऱ्यामुळे शहराला बकालपणा आला आहे. त्यामुळे आता शहरातील तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येत शहरातील कचरा उचलून शहराच्या स्वच्छतेसाठी श्रमदानाने योगदान देत शहीदांना अभिवादन केले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.